घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये ऐश्वर्याने यांना म्हणजे ऋषिकेश, जानकी आणि ओवी यांना रस्त्यावरती भीक मागण्यासाठी अशा पद्धतीने कशी योजना केलेली असते की सगळे अकाउंट त्यांचे फ्रीज करून टाकलेले असतात. कंपनीच्या नावाचे सगळे अकाउंट फ्रीज करून त्याचप्रमाणे आता इकडे जातानाच जानकीचे मंगळसूत्र सोडून सगळे दागिने काढून घेतलेले असतात आणि तिला वाटतं हे सगळं करून आपण या सगळ्यांना रस्त्यावरती आणू. पण तिला हे माहीत नसतं ऋषिकेशने आत्तापर्यंत केलेल्या चांगल्या कामाची पुण्याई फळाला येणार असते. आणि आता सुमित्रा एंटरप्राइजेस ही कंपनी बंद पडत पार्वती एंटरप्राइजेस नावाची छोटीशी कंपनी उदयाला येत आहे. आता हे सगळं कसं घडलं हे या व्हिडिओमध्ये पाहूया. आता बाहेर पडल्यावरती सगळे अकाउंट फ्रीज केल्यामुळे ऋषिकेशला छोटं सुद्धा घर घेणं जमत नाही. आणि गेल्या ट्विस्टमध्ये आपण पाहिलेलं आहे की इकडे आता हिम्मत काकांनी घरी आणलेला आहे ऋषिकेश जानकीला. ज्या वेळेला हिम्मत काका ऋषिकेश जानकीला त्यांच्याच पार्वती आईच्या घरी घेऊन येतात, इकडची परिस्थिती फार बदललेली असते. सारंगने सुमित्रा एंटरप्राइजेसचा ताबा घेतलेला असतो. ताबा कसला, कब्जाच केलेला असतो. आणि आत्तापर्यंत ऋषिकेशच्या हाताखाली सगळ्या एम्प्लॉईंसोबत मिळून मिसळून किंवा सगळ्या एम्प्लॉईंना रिस्पेक्ट देऊन राहणारा सारंग एकदम उन्मत्त झालेला असतो. आणि याला दुसरं तिसरं कारण कोणी नसून ऐश्वर्या असते. ऐश्वर्याने सारंगला सांगितलेलं असतं काहीही झालं ना तरी सुद्धा आपण ना मालक आहोत आणि बाकीचे लोक आहेत ते सगळे एम्प्लॉई आहेत, त्यांना एम्प्लॉई सारखंच ठेवायचं. ऋषिकेश दादा, मी त्यांना डोक्यावरती चढवून ठेवलं होतं, ते तुमच्यावरती उलटतील आणि ते तुम्हाला सपोर्ट करणार नाहीत. आणि त्यातच आता तिने सुमित्राला सांगितलं होतं, आई मला असं वाटतं की सारंग या कंपनीमध्ये नवीन आहेत, सारंगना या सगळ्याचा अनुभव नाही आहे आणि त्यामुळे त्यांना असं गिल्ट नको यायला की ऋषिकेश दादाशिवाय मी काहीच करू शकत नाही. म्हणून मला असं वाटतं की आपण एक काम करूया, माझ्या डॅडांना आपण सांगूया की जोपर्यंत सारंगचा जम बसत नाही तोपर्यंत या सगळ्यामध्ये त्यांची मदत करायला. म्हणजे निर्णय सारंगचा आणि तुमचाच असेल, पण छोट्या मोठ्या खाचाखोचा बाजार समितीमधल्या किंवा भाव ठरवणं किंवा या गोष्टी माझ्या डॅडांना जमतात. तुम्ही पाहिलंच ना मागच्या वेळेला माझ्या डॅडांनी कसा तिप्पट भाव जमिनीला म्हणजे त्या शेतमालाला मिळवून दिला होता. ऋषिकेश दादा, मी किती तुम्हाला त्यांच्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या डॅडांनीच या सगळ्यामध्ये हा मॅटर सॉल्व्ह केला ना आणि आता तिप्पट भाव या सगळ्यांना मिळवून दिला. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं? यावरती सुमित्रा म्हणते ठीक आहे, पण शेवटचा निर्णय जो काही असेल तो सारंगला घरी येऊन बोलून घेऊ दे, कारण सयाजीरावांनी निर्णय घेतलेला नानासाहेबांना नाही आवडणार, जरी तो किती योग्य असला तरी. ऐश्वर्या म्हणते हो, मी सारंगला हेच सांगितलेलं आहे की कंपनीमध्ये लोकांना सुद्धा आपल्या पायाच्या टाचेखाली ठेवायचं, कारण त्या ऋषिकेश दादांनी त्यांना इतकं डोक्यावर चढवून ठेवलंय ना की ते एम्प्लॉई कदाचित इकडे आता सारंगला सपोर्ट करणार नाहीत. सुमित्रा म्हणते असं कसं करणार नाहीत सपोर्ट? आता खरं पद्धतीने बघायला गेलं तर नानांचं बिल आपण सगळ्या एम्प्लॉईंसमोर वाचून दाखवूया की सुमित्रा एंटरप्राइजेस ही कंपनी आता ऋषिकेश नाही तर सागर इकडे आता सारंग रणदिवे यांच्या नावावरती झालेली आहे. असं म्हणत सुमित्रा सांगते आधी काही दिवस सारंगला ऑफिसला जाऊ दे, जर का एम्प्लॉईने असहकार्य नाही केलं तर मी स्वतः जाईन, नानासाहेबांचं व्हील घेऊन त्यांना अपील करेन की ज्याप्रमाणे तुम्ही नानासाहेबांचा मोठा मुलगा ऋषिकेश रणदिवे याला ज्याप्रमाणे सपोर्ट केला तसंच त्यांचा धाकटा मुलगा सारंग रणदिवे याला पण सपोर्ट करा, तू नको काळजी करू. आणि सुमित्रा सारंगला सांगते की तू उद्यापासूनच कंपनीचा कारभार सांभाळ. आणि ऐश्वर्याने आधीच पढवून ठेवलेलं असतं की ह्या सगळ्या एम्प्लॉईंना आपल्या पायाच्या टाचेखाली ठेव. इकडे सारंग ऑफिसला येतो. ऑफिसला आल्यावरती आता इकडे एम्प्लॉई जराशे थोडेसे गडबडतात, कारण त्यांना रणदिवेंच्या कुटुंबातल्या आतल्या घडामोडी कळलेल्या असतात. आणि सुमित्रा एंटरप्राइजेस हे मोठं करण्यामध्ये ऋषिकेश रणदिवे यांच्याशिवाय दुसरं कोणतंही नाव नाही किंवा हा जो स्टाफ जोडलेला असतो तो फक्त आणि फक्त ऋषिकेश रणदिवे या नावावरती असतो. आणि अचानकपणे सारंगला मालक मानणं हे बऱ्याचशा प्रामाणिक एम्प्लॉईंना तिथल्या अजिबात पटलेलं नसतं. आणि ही कंपनी चाललेली असते ती प्रामाणिक एम्प्लॉईंवरतीच. आणि ज्या वेळेला सारंग तिकडे एंटर करतो, सारंग सांगतो आजपासून सुमित्रा एंटरप्राइजेसच्या सल्लागार समितीवरती मी आता इकडे सयाजीराव विखे पाटील
यांचं नाव मी सुचवत आहे आणि या नावासाठी मी डायरेक्ट तुम्हाला ते नाव आपल्या कमिटीवर घ्यायला सांगतोय. यावरती एम्प्लॉई सांगतात, सर तुम्ही हा निर्णय असा एकट्याने घेऊ शकत नाही, कारण जोपर्यंत ऋषिकेश रणदिवे इकडे होते ना, ऋषिकेश दादांनी कधीही सयाजीरावांना ॲप्रिशिएट केलं नाही ना नानासाहेबांनी केलं. नानासाहेबांनी सुद्धा सयाजीरावांना या कंपनीपासून लांब ठेवलं आणि तेच ऋषिकेश दादांनी चालवलं आणि हेच आमच्यावरती संस्कार आहेत. त्यामुळे मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये आता इकडे सयाजीराव विखे पाटील यांना आम्ही सल्लागार समितीवरती घेऊ शकतो. आता हे बोलल्यावरती सारंगच्या डोक्यामध्ये ऐश्वर्याचं वाक्य घुमायला लागतं की ऋषिकेश दादांनी ह्या एम्प्लॉईना डोक्यावर चढवलंय. तुम्हाला ते साहेब मानणारच नाहीत, तुम्हाला ते मालक मानणारच नाहीत. त्यामुळे आता सारंग तुम्ही विचार करा की ह्या एम्प्लॉईंना कसं ट्रीट करायचं. आणि सारंग चिडतो, मी तुम्हाला विचारत नाहीये, मी तुम्हाला सांगतोय, मी या कंपनीचा मालक आहे. यावरती आता एम्प्लॉई म्हणायला लागतात, आम्ही मालक म्हणून फक्त ऋषिकेश रणदिवे यांच्याकडेच पाहतो. तुम्ही आता त्यांच्या हाताखाली काम शिकत होतात त्यावेळेला सर तुमचं वागणं आणि आत्ताचं तुमचं वागणं पूर्णपणे बदललेलं आहे. आणि त्यातच तुम्ही सयाजीराव विखे पाटील यांना कमिटीवरती घ्यायला सांगताय, जे या कंपनीच्या वाईटावरती आहेत. आम्ही ही कंपनी सुरू झाल्यापासून या कंपनीशी प्रामाणिकपणे काम करतोय. जर ऋषिकेश रणदिवे किंवा नानासाहेब रणदिवे म्हणजेच पुरुषोत्तम रणदिवे यांनी आम्हाला जोपर्यंत सांगत नाहीत की या सगळ्यामध्ये सयाजीरावांचं नाव घ्यायचं आहे, तोपर्यंत हे नाव ॲड होणार नाही, असं म्हणत आत्तापर्यंत कंपनीचे प्रामाणिक असलेले मॅनेजर सयाजीरावांचं नाव घ्यायला नकार देतात आणि सारंगच्या रागाचा पारा चढतो. सारंग म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मालकाचं जिथे ऐकलं जात नाही ना, तिथे तुम्हाला या सगळ्यामध्ये थारा नाही. उद्यापर्यंत जर कमिटीवरती हे नाव नाही आलं तर तुमचं रेजिग्नेशन लेटर मला द्या. यावरती तो आता एम्प्लॉई सांगतो, सर उद्यापर्यंत कशाला, ज्या ठिकाणी आतापर्यंत सन्मानाने काम केलं, ज्या ठिकाणी आमचा मानपान केला गेला, ज्या ठिकाणी आमच्या शब्दाला किंमत होती, आम्हाला विचारल्याशिवाय कोणत्याही कमिटीमधला निर्णय घेतला जात नव्हता किंवा बाजार समितीचे भाव ठरवले जात नव्हते, आम्हाला सुद्धा आमचं मत सुद्धा महत्त्वाचं होतं, तिथे आम्हाला अशी भाषा ऐकायला मिळते, तर हे जॉब मी स्वतःहून सोडतोय. मी आत्ताच्या आत्ता हा जॉब सोडतोय आणि रेजिग्नेशन लेटर तुम्हाला उद्या पाठवून देईन. यावरती सारंग म्हणतो, जा, काही गरज नाहीये, तुम्ही गेलात तर असे 100 मिळतील, असं म्हणत सारंग त्यांचा अपमान करतो. आता हा असतो युनियन लीडर आणि तोच कंपनीचा मॅनेजर पण, आणि त्याच्या अंडर असणारे सगळे जे प्रामाणिक कामगार आहेत ते सुद्धा या सगळ्यामध्ये ऋषिकेश रणदिवे यांच्या हाताखालीच काम करण्यासाठी उत्सुक असतात. मग आता इकडे सारंग सोबत भांडून तो बाहेर पडतो. तडक बाहेर पडल्यावरती तो ऋषिकेशला कॉल करतो. ऋषिकेशला कॉल केल्यावरती ऋषिकेश त्याला म्हणतो, अरे जोशी, अहो खरं सांगायचं तर आता या सगळ्यामध्ये माझेच अकाउंट सारंगने फ्रीज करून टाकलेत. म्हणजे खरं सांगायचं तर हे सुमित्रा एंटरप्राइजेस या कंपनीचे अकाउंट असले तरी ती माझी पर्सनल कमाई होती, ते अकाउंट त्याने बंद केलेले आहेत. यावरती जोशी सांगायला लागतात, सर मी तुम्हाला तेच सांगायला कॉल केलाय, तुमचे अकाउंट फ्रीज केलेत आणि इकडे सल्लागार समितीवरती ऋषिकेश रणदिवे यांना न विचारता, म्हणजे तुम्हाला न विचारता सयाजीराव विखे पाटील यांचं नाव टाकलं जातंय. ऋषिकेश म्हणतो, काय? यावरती मग मात्र आता इकडे तो एम्प्लॉई सांगायला लागतो, सर तुम्ही काहीतरी करा, जर का हे अशाच पद्धतीने सुरू राहिलं ना तर या सगळ्यामध्ये आपली कंपनी रसातळाला जाईल. आपल्या कंपनीला आता जो काही चांगला काळ दिसतोय तो दिसणार नाही. सयाजीरावांना हेच पाहिजे, आपली कंपनी पाडून त्यांना त्यांच्या कंपनीचं नाव मोठं करायचं आहे. म्हणून बाजार समितीमध्ये बाजारभावाला 3 पट पैसे देत आहेत आणि ते स्वतः तोट्यात येऊन त्यांच्या कंपनीचं नाव मोठं करायला निघालेत. आणि त्यातच तुमचे भाऊ हे त्यांचे जावई हे त्यांना सपोर्ट करतायत. ऋषिकेश म्हणतो, या सगळ्यामध्ये खरं सांगू का तर मी खरंच काही करू शकत नाहीये, कारण नानासाहेबांच्या विलनुसार सगळी कंपनी ही माझ्याकडून काढून घेऊन सारंग रणदिवे यांना दिलेली आहे. त्यामुळे प्लीज तुम्हाला कितीही वाटत असलं तरी सुद्धा मी काही करू शकत नाही. यावरती तो आता एम्प्लॉई सांगतो, सर मी खरं सांगू का तर याच नोकरीवरती माझं पण पोट अवलंबून आहे, तरी पण मी तुम्हाला सपोर्ट करतो. मला माहिती आहे तुमची ताकद, कारण ज्या वेळेला सुमित्रा एंटरप्राइजेस ही छोटीशी कंपनी होती त्यावेळेला तुम्ही तिला मोठी केलीत आणि त्यामुळे आम्ही अगदी शून्यापासून तुमच्या सोबत आहोत ते इथपर्यंत. आम्हाला माहिती आहे तुम्ही शून्यापासून, आणि माझा तुम्हाला एक प्रामाणिक सल्ला राहील
की आत्ता पण तुम्ही शून्यातनं सुरुवात केलीत ना सर, तर आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे तसेच उभे राहू. कारण मला नाही वाटत ही सुमित्रा एंटरप्राइजेस ही कंपनी तुमच्याशिवाय अजिबात टिकू शकेल. आणि जर सयाजीराव विखे पाटील आले तर ही कंपनी रसातळाला जायला वेळ लागणार नाही. आणि अशा कंपनीमध्ये जिथे मान नाही तिथे आम्ही थांबू शकत नाही. ऋषिकेश म्हणतो, तुम्ही असा तडकाफडकी निर्णय घेऊ नका. यावरती एम्प्लॉई आमच्या सोबत आहेत सर, तुम्ही फक्त हो म्हणा. असं म्हणत ऋषिकेशला तो एक आता सांगतो, सल्ला देतो की तुम्ही नवीन कंपनी तयार करा. ऋषिकेश पटकन तयार होत नाही. तो आता जानकीशी यासोबत सल्ला मसलत करतो. फोन ठेवल्यावरती जानकी म्हणते, काय झालं, कंपनीचं काय झालं. यावरती ऋषिकेश सांगायला लागतो, सारंगने माती खाल्ली, सयाजीरावांना आपल्या सल्लागार कमिटीवर घेतलंय. यावरती आता इकडे जानकी म्हणते, ज्या गोष्टीची भीती होती ना तीच गोष्ट झाली. म्हणजे सारंग भाऊजी हे ऐश्वर्याच्या पूर्णपणे जाळ्यात असे अडकून पडलेले आहेत ना, आणि या सगळ्यामध्ये आपली कंपनी बंद पडेल. ऋषिकेश म्हणतो, कसली आपली कंपनी, कसलं जानकी, ही आपली कंपनी वगैरे आता काही नाहीये. मला आता या सगळ्यामध्ये नव्याने सुरू करायला पाहिजे कंपनी, त्या एम्प्लॉईंसाठी, त्यांच्या विश्वासासाठी. यावरती जानकी सांगायला लागते, पण आपल्याकडे काहीही भांडवल नाहीये, कशी कंपनी करणार. आणि त्याच वेळेला मदतीला येतात ते म्हणजे हक्काचे हिम्मत मामा सांगायला लागतात, तुमच्या आईची शिदोरी आहे माझ्याकडे काही जमापुंजी आहे. आणि ह्या सगळ्यामधून तुम्ही आता पार्वती एंटरप्राइजेस या नावाची कंपनी उभारा. यावरती जानकी सांगते, हिम्मत काका तुम्ही आम्हाला जो आधार देताय ना. हिम्मत काका म्हणतात, नाही ग, खरंच नाहीये. खरं सांगायचं तर सुमित्रा एंटरप्राइजेस ही कंपनी सुद्धा पार्वतीचीच, पण पार्वती पश्चात तिचं नाव सुमित्रा एंटरप्राइजेस केलं. कदाचित नियतीची अशी इच्छा असेल की या सगळ्यामध्ये पार्वती एंटरप्राइजेस या नावाने कंपनी काढावी. आणि काय माहिती, ऋषिकेश या सगळ्यामध्ये आपल्या आईच्या नावाने कंपनी काढेल आणि ती कंपनी अशी काही उदयाला येईल की या सगळ्यामध्ये आता तुमचं सगळं दुःख मिटून जाईल आणि त्या एम्प्लॉईंचं पण कल्याण होईल. असं म्हणत हिम्मत काका आता हौसला देत आणि ऋषिकेशला उभारी येते. ऋषिकेश आपल्या आईच्या फोटोकडे पाहतो आणि आई, खरंच मला वाटलं नव्हतं की आज या सगळ्यामध्ये पार्वती एंटरप्राइजेस या नावाची कंपनी उभारली जाईल. सुमित्रा आईने आधी मला सांगितलंय की आई म्हणून मी मेले, त्यामुळे आता मी तिला आई कधी म्हणणार नाहीये. तूच माझी आई आहेस आणि तुझ्या नावाची कंपनी मी आता काढतोय. आई तुझा आशीर्वाद दे. आणि काय तो पार्वतीचा आशीर्वाद आता ऋषिकेशला मिळणार असतो की या सगळ्यामध्ये दिन दुगनी और रात चौगनी असं म्हटल्याप्रमाणे इतकी प्रगती सुरुवातीलाच सुरू होते. आता ऑफिसचे एम्प्लॉई एक एक करत सारंगकडे येऊन प्रत्येक जण राजीनामा देतो. यावरती सारंग सांगायला लागतो, काय झालंय तरी काय, सगळेजण ॲट ए टाइम राजीनामा द्यायला लागलायत, तुमचं हे चाललंय तरी काय, तुम्हाला कुणी फितवतंय का, तुम्हाला ऋषिकेश रणदिवे फितवतायत का. यावरती एम्प्लॉई सांगायला लागतात, नाही ऋषिकेश रणदिवे नाही, तुम्ही आम्हाला तोडलं. सयाजीराव विखे पाटील यांना याच्यावरती घेऊन तुम्ही आम्हाला तोडलेत. आता आम्ही सगळे मिळून राजीनामा देतोय आणि आम्ही ऋषिकेश रणदिवे यांच्या कंपनीमध्ये जॉईन होतोय. सारंग म्हणतो, काय, त्यांची कुठची आली कंपनी. यावरती एम्प्लॉई सांगतात, त्यांची नाही, आमची कंपनी. आम्ही सगळे इकडून जॉब सोडून ऋषिकेश रणदिवे यांना सामील होतोय. यांना सामील होऊन आम्ही नवीन कंपनी काढतोय. असं म्हणत आता राजीनामा सारंगच्या तोंडावर फेकत आपल्यासोबत अनेक एम्प्लॉईंना घेऊन आता मॅनेजरने नोकरी सोडलेली असते. ताबडतोब या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे मॅनेजरला ऋषिकेश कॉल करतो आणि मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे. मॅनेजर म्हणतो, सर आम्ही सुद्धा थोडंफार भांडवल याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार. ऋषिकेश म्हणतो, आता ही कंपनी माझी नाही, ही कंपनी असणार आपली. आणि या सगळ्यामध्ये मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो, आपण सगळे ह्याच्यामध्ये इक्वलचे भांडवलदार असणार आहोत. जितका माझा हिस्सा तितकाच तुमचा हिस्सा. असं म्हणत धूमधडाक्यात ऋषिकेश आता पार्वती एंटरप्राइजेस या नावाची कंपनी सुरू करतोय आणि आता इकडे जानकी त्याला बरोबर साथ देणार आहे. आणि या सगळ्यामध्ये सुमित्रा एंटरप्राइजेस या कंपनीवरती भारी पडायला आता पार्वती एंटरप्राइजेस कंपनी येत आहे. मालिकेमधला हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.